गेल्या वेळेला आपण जो भाग पाहिलेला आहे त्याचा थोडासा उल्लेख करते आणि मग आपण पुढे जाऊ. हा जो भाग पाहिला त्याच्यात शेवटी आणि एक फार महत्त्वाचा एक उल्लेख मी केलेला होता की नियत शब्दाचा अर्थ कसा घ्यायचा. आता नियत शब्दाचा अर्थ काहींनी विहित असा घेतलेला आहे आणि विहित कर्म ही नित्य कर्मच असतात, त्या अर्थाने तो शब्द घेतलेला आहे तो अर्थ. तर योगी अरविंदांनी त्याचा अर्थ कसा वेगळा सांगितला आहे हे मी गेल्या वेळेला स्पष्ट केलं. आणि हा जो अर्थ गेल्या वेळेला आपण पाहिला त्याच्यामुळे मग पुढे जो काही ह्या संबंध गीतेमधला किंवा ज्ञानेश्वरीमधला जो पुढचा भाग येतो त्याच्यामध्ये आलेले काही शब्द आपल्याला टाळावे लागतात किंवा ते आपल्याला मान्य करता येत नाहीत. की उदाहरणार्थ पहा की ही ओवी आपण पाहिलेली आहे 88 ओवी की ज्याच्यामध्ये म्हटलं आहे तुम्हा वर्णविशेष वशे आम्ही हा स्वधर्मुची विहिला असे याते उपासा मगा पैसे कामपुरती. इथे वर्णाचा उल्लेख जो केलेला आहे तो आपण ज्ञानेश्वरांनी केलेला आहे आणि म्हणूनच मी गेल्या वेळेला सांगितलं की तुम्ही ज्ञानेश्वरीवरची किंवा गीतेवरची अनेक कुठलीही तुम्ही पुस्तकं पहा की उदाहरणार्थ मी सांगते की आता प्रत्यक्ष ज्ञानेश्वरीतच वर्णाचा उल्लेख केलेला आहे. शिवाय तुम्ही जर गीतेवरती शंकरराव अभ्यंकरांनी लिहिलेलं गीतादर्शन वाचलं तर तिथेसुद्धा तुम्हाला वर्ण हा शब्द वापरलेला दिसेल. ह्याचं थोडं कारण असं आहे की मी जे काही ते शंकरराव अभ्यंकरांच्या गीतेवरचं सगळं निरूपण वाचलेलं आहे त्यावेळेला मला म्हणजे मला तरी असं वाटतंय की त्यांनी अनंतराव आठवलेंनी जे काही अर्थ सांगितले वरदानंद ज्यांना म्हणतात त्यांचा खूप उपयोग स्वतः अर्थ सांगताना केलेला होता. आणि अनंतराव आठवलेंनी वरदानंदांनी सुद्धा वर्ण हाच अर्थ घेतलेला होता. आणि म्हणून नियत ह्याचा अर्थ आपण कसा घेऊ यावर ह्या पुढच्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. जर समजा आपण ह्याप्रमाणे नित्यकर्म विहित कर्म असा जर त्याचा अर्थ घेतला तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बरोबर वाटतात. जर आपण योगी अरविंद म्हणतात तो अर्थ घेतला तर आपल्याला ह्या बऱ्याच गोष्टींमध्ये, कारण मी सांगितलं की इतकं त्यांचं स्पष्ट मत आहे की इतकं गीता हा ग्रंथ इतका संकुचित नाही आहे, इतका मर्यादित नाही आहे, तो फार व्यापक आहे, विशाल आहे, सगळ्या मानवांसाठी आहे, केवळ भारतामधल्या नव्हे अनेक सगळ्या विश्वासाठी तो ग्रंथ आहे. असं ज्या वेळेला असेल त्यावेळेला आता वर्णव्यवस्था कुठे सगळीकडे आहे किंवा अनेक आपल्या ज्या परंपरा आहेत वेद हे काही ज्या वेदांना जे महत्त्व आपल्या संस्कृतीमध्ये आहे ते इतरत्र कुठे आहे. तर त्यामुळे आपण ह्या जर योगी अरविंदांच्या अर्थानुसार आपण पुढचं सगळं विवेचन केलं तर आपल्या ह्या सगळ्या अर्थांमध्ये फरक पडत जातो. आणि तो आजसुद्धा मी ज्याचं विवेचन करणार आहे तिथेही तुमच्या लक्षात येईल की कसा फरक पडतो. आता मी तुम्हाला गेल्या वेळेला सांगितलं की मी दोन्ही अर्थ स्पष्ट केलेले आहेत, तुम्हाला जो योग्य वाटेल तो तुम्ही घ्या, म्हणजे ते तुमचं आहे. मला स्वतःला योगी अरविंदांचा अर्थ मला फार मनाला पटलेला आहे. आता ह्या जो भाग आपण पाहिला त्याच्यामध्ये शेवटी जो उल्लेख केलेला आहे त्याच्यामध्ये 85 ओवीपासून जर आपण पाहिलं तर असं दिसतं की ही सगळी सृष्टी जी ब्रह्मानी निर्माण केली, ब्रह्मा म्हणजे ब्रह्म नव्हे, लक्षात घ्या, ब्रह्म हा शब्द वेगळा आहे आणि ब्रह्मा असं जेव्हा म्हटलं जातं त्यावेळेला तो ब्रह्मदेवाला उद्देशून वापरलेला, म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यापैकी ब्रह्मदेव
आणि हे देव म्हणजे काय वगैरे ह्या सगळ्याचा अर्थ पुढे आपल्याला स्पष्ट होईल. तर त्यांनी ज्या वेळेला सृष्टी निर्माण केली त्यावेळेला जी सर्व प्राणीमात्र मानव जे कोणी निर्माण झाले ते यज्ञासहच निर्माण झाले असं खरं म्हणजे परिस्थिती होती. पण सामान्य माणसांना ते कळलं नाही आणि म्हणून ब्रह्मदेवाला त्यांनी विचारलं की तू आम्हाला जन्माला घातलंस या पृथ्वीवरती, पण आम्ही जगायचं कसं, आमचा आधार काय, आम्ही आश्रय कशाचा घ्यायचा. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तुम्ही यज्ञ हा तुमचा आश्रय स्थान आहे, तुम्ही यज्ञ करा. आणि यज्ञ आता पुन्हा ही गीतेतली एक अत्यंत महत्त्वाची कल्पना आहे की जी आपण एक सामान्य जे काही यज्ञाचं स्वरूप असतं की बाबा अग्नी पेटवला जातो, मग त्याच्यामध्ये हवन केलं जातं वगैरे वगैरे, त्यात अशा प्रकारे जर आपण त्याचा अर्थ घेतला तर तो एक वेगळा भाग आहे. आणि यज्ञ ह्याचा अर्थ जर आपण गीतेमध्ये 3ऱ्या अध्यायाच्या अखेरीला 4थ्या अध्यायामध्ये ज्या प्रकारे स्पष्ट केलेला आहे तो अर्थ जर आपण घेतला तर आपल्याला ह्या सगळ्याचा अर्थ फार वेगळा लागतो. आणि म्हणून आत्ताच आपण पाहत असताना आपण यज्ञ ही कल्पना कशी आहे ती हळूहळू आपण समजावून घेऊया. तर हे यज्ञ या कल्पनेचा उल्लेख ह्या ठिकाणी आहे की तुम्ही यज्ञ करा. आणि स्वधर्म, ज्ञानेश्वरांनी स्वधर्म हा शब्द वापरला आहे तिथे की स्वधर्म हाच यज्ञ असं म्हटलेलं आहे. पण स्वधर्म म्हणजे काय, तर वर्णानुसार असलेली आपली कर्तव्य असं त्यांना अपेक्षित आहे, अभिप्रेत आहे. तर आपण त्या प्रकारे अर्थ घ्यायचा का काही वेगळा घ्यायचा हे आता आपल्याला अधिक स्पष्ट आजच्या विवेचनामध्ये होईल. आणि मग त्यांनी काय म्हटलं की तुम्ही जर योग्य प्रकारे तुमचं विहित कर्तव्य म्हणजे स्वधर्माचरण जर स्वार्थ निरपेक्षतेने तुम्ही केलं तर मग तुम्हाला मग व्रत वैकल्य वगैरे करण्याची काही गरज नाही. म्हणजे व्रत वैकल्य तुम्ही करू नका असं म्हणण्याचं कारण ते आहे की तुम्हाला त्याची गरज नाही आहे. तुम्ही तुमचा स्वधर्म ह्याचाच अर्थ तुमची कर्तव्य, आणि कर्तव्य मग कोणती, तर म्हणजे विहित कर्म म्हणजे काय ह्याचा जर आपण विचार केला तर विहित कर्म म्हणजे केवळ वर्णानुसार असणारी कर्तव्य नव्हे, तर विहित कर्म ह्याचा स्पष्ट अर्थ असा आहे की आता आजचा काळ पहा, आता आहेत का सगळे वर्ण आणि आपण अगदी सगळी जातीनुसार कर्म करतो वगैरे असं सगळी परिस्थिती आज आहे का. म्हणजे काळ बदलला, मग आता विहित ह्याचा अर्थ असा काही सारखा बदलत नाही गेला पाहिजे, त्याला काही एक निश्चित अर्थ पाहिजे. आणि म्हणून विहित ह्याचा अर्थ जर आपण असा घेतला की विहित कर्म म्हणजेच अशी कर्म की जो काही उद्योग व्यवसाय आपल्याला परंपरेने प्राप्त होतो. म्हणजे समजा एखाद्याच्या घरची शेती आहे तर त्या घरातली माणसं शेती करतात, हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय झाला. एखाद्याच्या घरी व्यापार आहे, त्याच्या घरची माणसं त्या व्यापारामध्ये काम करतात, तो त्यांचं विहित कर्म. म्हणजे जो उद्योग किंवा व्यवसाय परंपरेने आलेला असतो, मग ती वर्ण परंपरा नव्हे पण कौटुंबिक परंपरा किंवा समाजातली परंपरा काय असेल तर परंपरेने आलेला असतो. किंवा ह्या किंवाच्या पुढे मी बोलते ना ते फार महत्त्वाचं आहे आजच्या काळामध्ये. किंवा स्वतःहून स्वीकारलेला असतो, स्वतःहून स्वीकारलेला असतो की आपण काही नेहमीच पारंपरिक व्यवसाय करतो असं नाही. कित्येकांच्या घरी पारंपरिक काही व्यवसाय नसतो सुद्धा, उद्योग नसतो, नोकरी करतात ना आजकाल, जास्ती प्रमाण त्याचंच आहे. मग ती नोकरी किंवा तो व्यवसाय, तो चरितार्थाचं ते साधन आपण स्वतः स्वीकारलेलं असतं. म्हणजेच परंपरेने आलेला
किंवा स्वतःहून स्वीकारलेला उद्योग व्यवसाय, आणि त्याचप्रमाणे परिस्थितीनुसार प्राप्त झालेली सर्व कर्तव्य, परिस्थितीनुसार प्राप्त झालेली सर्व कर्तव्य. म्हणजे पहा की परिस्थितीनुसार प्राप्त झालेली कर्तव्य ही आपण प्रत्येकाने विचार करून पहा की आपल्या 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 परिस्थितीनुसार आपल्याला काय काय कर्तव्य करावी लागतात. आपण गृहिणी म्हणून काम, माता म्हणून, पत्नी म्हणून वगैरे वगैरे जी काही एकूण किंवा समाजामध्ये आपलं काय स्थान आहे त्यानुसार वगैरे वगैरे जी काही आपण कर्तव्य करायची असतात, प्राप्त झालेली असतात परिस्थितीनुसार, ती सगळी कर्तव्य म्हणजे विहित कर्तव्य. ती सगळी कर्तव्य म्हणजे विहित कर्तव्य. आता एखाद्या मातेला जे करावं लागतं तेच दुसऱ्या मातेला करावं लागतं असं नाही. प्रत्येकाची परिस्थितीची अपेक्षा वेगळी असते. आपल्याला सगळ्यांना या गोष्टी माहिती आहेत. तर त्यामुळे परिस्थितीनुसार प्राप्त झालेली कर्तव्य म्हणजे वर्णानुसारच ती असली पाहिजेत असं नाही, तर परिस्थितीनुसार आपल्या प्रत्येकाला निरनिराळी कर्तव्य प्राप्त होतात आणि ती कर्तव्य पूर्ण करणं म्हणजे विहित कर्म असा आपण अर्थ घेतला ना, तर पुढे या सगळं स्वधर्म, यज्ञ ह्या सगळ्या कल्पना आपल्याला अगदी योग्य प्रकारे म्हणजे गीतेला जे अभिप्रेत आहे त्या प्रकारे आपल्याला कळत जातं. कारण मी असं मुद्दाम म्हणते, हा शब्द मी आता मुद्दाम वापरला की गीतेला अभिप्रेत असल्याप्रमाणे. कारण तुम्ही जर ह्या ठिकाणी घरी जाऊन पाहिजे तर बघा, हे जे सगळे श्लोक आहेत ह्या ओव्यांच्या वरचे, त्या श्लोकामध्ये कुठेही वर्णाचा उल्लेख केलेला नाही आहे. वर्णाचा उल्लेख इथे कुठेही तुम्हाला दिसणार नाही. ज्ञानेश्वरांनी तो केला आहे. त्याचं कारण मी गेल्या वेळेस सांगितलं की कदाचित त्यांच्या काळामध्ये वर्ण ही परिस्थिती होती आणि त्यामुळे वर्णानुसार माणसाला कामं करावी लागत होती. तर त्यामुळे तो वर्ण हा उल्लेख त्यांनी केलेला आहे. पण गीतेच्या कुठल्याही ह्याच्यामध्ये ते अभिप्रेत नाही. आणि त्यामुळे जे गीतेवरती टीका केली जाते की हा हिंदूंचा ग्रंथ आहे, ह्याच्यामध्ये वर्णव्यवस्था सांगितलेली आहे वगैरे वगैरे, ती टीका कशी अमान्य करता येते. आणि आजच्या काळामध्ये तर आपल्याला माहिती आहे गीता हा ग्रंथ हा संबंध म्हणजे ह्या शिक्षण ह्याच्यामध्ये हे करावा का काय, इंट्रोड्यूस करावा का काय वगैरे असं अशा प्रकारचं जे सगळं विवेचन चाललेलं आहे आणि त्याच्यावरती ही बाजू ती बाजू ही सगळी सांगितली जाते. त्या सगळ्याचं तुम्ही ज्या वेळेला पेपरमध्ये अशा गोष्टी वाचत असाल तर त्या ठिकाणी ह्या गोष्टी लक्षात घ्या की गीतेला काय अभिप्रेत आहे हे तरी ह्यांना माहिती आहे का, जे स्वतःला हिंदुत्व म्हणून हिंदुत्ववादी आणि मोठी संघटना करून खूप मोठं त्याच्यासाठी आंदोलनं वगैरे जी सगळी चालली आहे. हिंदुत्व म्हणजे काय आणि गीतेला काय अभिप्रेत आहे ह्याचा निदान थोडासा तरी अभ्यास त्यांनी केला असताना तर मला वाटतं की अशा प्रकारे ते ह्या सगळ्या गोष्टींना वळण असं आलं नसतं. आणि त्याचं पटकन थोडंसं विषयांतर नव्हे पण मला पटकन आठवणी होतात काही म्हणून सांगते की कसं गीता हा ग्रंथ किंवा कृष्ण हे जे काही ज्याला आपण भगवंत म्हणतो, हा कृष्ण ही जी काही व्यक्तिरेखा आहे ही केवळ हिंदू लोकांपुरती हे नाही आहे. आणि ह्याचं मी तुम्हाला एक उदाहरण चांगलं सांगते. मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेलं की मी अमेरिकेत
बराच काळ जेव्हा होते तर त्यावेळेला मी इंडियन चॅनल्स कधीतरी मध्ये लावायची आणि एका रविवारी निरनिराळ्या जगातल्या निरनिराळ्या भागांमध्ये काय काय हिंदू संबंधी अशा काही घटना ज्या काही घडतात त्याबद्दलची माहिती दिली जायची. तर ती तर मी अगदी ह्यानी पाहत असे नेहमी. तर ह्याच्यामध्ये एकदा मी आफ्रिकेमध्ये चाललेली रथयात्रा ह्याचं संपूर्ण त्या दिवशी सगळं जे काही दाखवलं गेलं ते त्यावरती होतं. आफ्रिकेमध्ये चाललेली रथयात्रा आणि तो रथ होता कृष्णाचा आणि तिथे जमलेली सगळी माणसं ही तो रथ ओढत होती आणि म्हणजे काही वेगवेगळ्या रामायणातल्या आणि महाभारतातल्या काही कथांचं असं थोडं नाट्य रूपांतर करून इंग्लिशमध्ये असं ते प्रेझेंट केलं जात होतं वगैरे वगैरे ते सगळं होतं. पण त्या पलीकडे त्या संबंध ऑर्गनायझेशनचा जो हेड होता आपला म्हणजे व्हाईट पर्सन, आफ्रिकन पण तो व्हाईट ज्याला म्हणतात म्हणजे श्वेतवर्णी तो होता आणि त्यांनी थोडंसं भाषण केलं आणि ते भाषण इतकं सुंदर होतं म्हणजे त्या बऱ्याच लोकांचं लक्षही नव्हतं त्या भाषणाकडे, पण ते टी व्हीवर असल्यामुळे मला ते व्यवस्थित ऐकू आलं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी इतकं स्पष्ट ह्या गोष्टीचा उल्लेख केला की आपण ही कृष्णाच्या रथाची यात्रा जी करतोय, म्हणजे तो इंग्लिशमध्ये बोलत होता पण तो असं सांगत होता की ही जी यात्रा करतोय हा कृष्ण हा एक देव म्हणून तुम्ही त्याचा विचार करू नका. जरी इथे मूर्ती असली या रथामध्ये तरी सुद्धा ती मूर्ती म्हणजे देव असं तुम्ही लक्षात घेऊ नका. इट्स द कृष्ण कॉन्शियसनेस असं तो म्हणत होता. इट्स द कृष्ण कॉन्शियसनेस. अगदी हे शब्द त्याचे मला कधी याचे डोक्यातून जातच नाहीत ते. इट्स द कृष्ण कॉन्शियसनेस म्हणजे कृष्णाची जी काही एक सगळं व्यक्तिरेखा आहे आणि त्याचं जे सगळं रूप आहे, रूप म्हणजे मूर्ती रूप नव्हे पण त्याचं जे काही एकूण सगळी कॅरेक्टर आहे ती आपण त्याचे गुण आपल्यामध्ये आपण घेणं हे कृष्णाचं खरं भजन पूजन आहे. हे प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग तो म्हणाला की कृष्ण doesn't belong to any particular region, any particular religion, any particular nation or any particular people. It is the Krishna consciousness which is everywhere and we should experience that consciousness. अशा प्रकारचं त्याचं जे काही म्हणजे थोडे शब्द वेगळे असतील पण त्यातला मेन अर्थ तो आहे. तर हे तो जे काही बोलला ना त्याच्यावरनं लक्षात घ्या की कृष्ण काय, गीता काय हा इतका संकुचित अर्थ आपण घ्यायचा नाही आहे. म्हणजे केवळ तिथे रथयात्रा चालते वा काय बघा आपला हा हिंदू धर्म किती ठिकाणी पोचला असा त्याचा अर्थ नाही. इट इज द कृष्ण कॉन्शियसनेस तो पोचायचा आहे. आणि तो म्हणाला की इथे जे सगळे जमले ते खूप जण मजेसाठी, कारण काहीतरी हिंदू फेस्टिवल असलं की सगळे जमतात, खातात पितात मजा करतात वगैरे, तर मजेसाठी इथे आलेले आहेत. फार थोड्यांना ह्याचा खरा अर्थ कळला आहे, पण हा अर्थ जास्तीत जास्त प्रसारित व्हावा अशी आमची अपेक्षा आहे. हे जर आपण लक्षात घेतलं ना तर आपल्याला कळतं की कृष्ण कॉन्शियसनेस म्हणजे काय? कृष्णाच्या व्यक्तिमत्वाचं आकलन का आणखी काय? कृष्णाच्या व्यक्तिमत्वाचं आकलन हे तर बरोबरच आहे, पण कृष्णाच्या व्यक्तिमत्वाचं आकलन करताना कृष्णाने सांगितलेलं तत्वज्ञान आणि सांगितलेलं नव्हे जे तत्वज्ञान तो स्वतः ह्या लौकिक जीवनामध्ये जगला. आणि म्हणून कृष्णावरती मी ज्या वेळेला बोलले होते त्या माझ्या बोलण्याचा विषयच असा होता की श्रीकृष्ण लौकिक अलौकिक
म्हणजे ह्या लौकिक जीवनामध्ये आपल्याला जो कृष्ण माहिती आहे, जो महाभारतामध्ये, मी विशेषतः महाभारताचा आधार घेतला होता, तो जो आपल्याला कृष्ण माहिती आहे, तो कृष्ण हा त्याचं मग, आणि म्हणून मग त्याच्यामध्ये सगळं आलं की आता वैराग्य ह्याचा अर्थ काय, मग कृष्णाच्या जीवनामध्ये वैराग्य कसं दिसतं. आता ही कल्पना हास्यास्पद वाटते, कारण ज्या कृष्णाला असं म्हटलं जातं 16,180 108 पत्नी होत्या आणि म्हणजे गोपींबरोबर केलेली त्याची रासक्रीडा वगैरे, हे सगळं, ह्या ज्या सगळ्या कथा आहेत ना, त्यांचे खरे अर्थ काय आहेत हे मी त्या माझ्या ह्याच्यामध्ये समजावून सांगितलं होतं. जर आपली ज्ञानेश्वरी आणि सगळं हे मला ताकद आहे तोपर्यंत सगळं आपण आपलं नीट व्यवस्थित पूर्ण पार पडलं, तर मी पुन्हा एकदा कृष्ण या विषयावरती आपल्या सगळ्यांसाठी बोलू. तर पण फार म्हणजे कृष्ण आपल्याला समजला पाहिजे. आणि आपण जे म्हणतो ना, ऐका, आपण जे नेहमी म्हणतो की देवाशी अद्वैत साधायचं, म्हणजे देवाशी म्हणजे अद्वैत ही जी कल्पना आहे की मी वेगळा आणि भगवंत वेगळा, अशी ही जी द्वैताची कल्पना आहे ती नको. तर अद्वैत साधायचं म्हणजे त्याच्याशी आपण एकरूप व्हायचं, त्याच्यामध्ये विलीन व्हायचं, मिळून जायचं. ह्या ज्या सगळ्या कल्पना आहेत, आता आपण कृष्णामध्ये मिळून जाणं, आपण कृष्णाशी एकरूप होणं म्हणजे काय, जे कृष्णाची व्यक्तिरेखा आहे, जे काही तो जगला आहे, ते जर आपण नीट समजावून घेतलं आणि ते आपण त्याच्या ज्या जाणीवा, म्हणजे कृष्ण ह्याचा अर्थ मग तो लौकिक जीवनात जगलेला भाग, पण एकूणच आपण ईश्वराशी एकरूप होणं असं आपण म्हणतो की नाही. तर आता ईश्वराशी एकरूप होणं म्हणजे काय, तर ईश्वर ही जी जाणीव आहे तीच जाणीव आपली जर झाली की ईश्वर कसा असतो त्याप्रमाणे, किंवा आपण करतो आता जे कर्मयोग आपण पाहतो, ह्या कर्मयोगामध्ये कर्म आपल्यासाठी नसून आपण ते ईश्वरेच्छेने करतो, म्हणून ते ईश्वराला समर्पण करायचं. हे सगळं जे आहे ना, आता समर्पण करायचं म्हणजे काय करायचं सांगा. आपण केलेलं कर्म ईश्वराला समर्पण करायचं, ह्याचा साधा अर्थ आहे. कारण काही गोष्टींचे ना फार कृष्णार्पण असं म्हणण्याची फार सगळं केलेलं कृष्णार्पण असं म्हणायचं. आणि कितीपर्यंत जातात लोक. दूध गॅसवरती ओतू गेलं कृष्णार्पण, हा, ते जो ओतून नसतं गेलं तर तुम्हाला पाहिजे होतं ना ते. म्हणजे तुम्ही काही त्यातून त्या दुधाच्या आपल्याला हवं ह्या इच्छेतून काही बाहेर पडलेले नाही. आता ते पडलं म्हणून त्याला कृष्णार्पण म्हणणं, हे कृष्णार्पण नाही, हे समर्पण नाही. जिथे पूर्ण आपला अहम टाकून, स्वार्थ सोडून, कर्तृत्वाचा सुद्धा काही मद न ठेवता की मी हे करतो. आता खरं म्हणजे मी आधीच सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगते, पण हे येणारच आहे या सगळ्या विवेचनात. पण पुन्हा आता पुनरुक्ती नाही करत, पण आताच विषय निघाला म्हणून सांगतो की मी हे करते किंवा मी हे करतो, हे जे काही एक मी म्हणजे कर्तृत्वाचा मद असतो की मी केलं म्हणून झालं. बाईला तर फार असतो, हे घर ना हे असं ठेवलंय मी नसते, मी 4 दिवस कुठेतरी जाऊ बघा माझ्या घरात, म्हणजे मी कुठेही तो जात नाही. हा जो कर्तृत्वाचा मद आहे ना, ते मी केलं म्हणून होतं असं जे असतं, तो मी पण आपल्यातून गेला पाहिजे. आणि म्हणूनच अर्जुन जो शेवटी म्हणतो ना की
नष्टो मोहा म्हणतो आणि त्याच्या म्हणतो की गुंतलो होतो अर्जुन गुणे मुक्त झालो तुझेपणे. असं मी ह्याचा उल्लेख आधीही केलेला आहे की मुक्त झालो म्हणजे मी आता अर्जुन राहिलो नाही, मी आता तुझ्यातच आहे. त्यामुळे तू जे म्हणशील म्हणजे तू जे काही मला माझ्याकडून करवून घेशील ते मी करणार. तुझी इच्छा आहे, माझं कर्म ही तुझी इच्छा आहे. त्यामुळे आता जर तुझी इच्छा आहे म्हटलं, माझी त्याच्यात इच्छाच नाही काही, तर मग कर्माचं फळ तरी मी का घ्यावं? माझी इच्छा नाही असं म्हणायचं आणि कर्माच्या फळाची अपेक्षा करायची, हा पुन्हा दांभिकपणा झाला. तर तसं नाही, तर हे सगळं त्याला अर्पण आहे. तर हे आहे म्हणजे कृष्णार्पण किंवा कृष्णाशी एकरूप होणं, ह्या सगळ्याचे अर्थ आपण जर असे जास्ती व्यापक दृष्ट्या विस्ताराने आपण घेत गेलं ना, तर आपल्याला फार चांगली गीता समजते किंवा ज्ञानेश्वरी समजते. मला एकच म्हणायचं होतं, मी मध्येच बोलले. नाही हरकत नाही, बोललंच पाहिजे. हा अलौकिकच होता ना, पण लौकिक जीवनात होता ना तो. लौकिक जीवनात होता पण त्याचं जीवन सुद्धा अलौकिकच होतं. हां, मग तेच तर मी तिथे सांगितलं की आपल्याला जो कृष्ण माहिती आहे तो त्याचं लौकिक जीवन माहिती आहे, की जे हरिवंशामध्ये आलेलं आहे, महाभारतामध्ये आलेलं आहे, हे त्याचं लौकिक जीवन आपल्याला माहिती आहे. पण त्या लौकिक जीवनात तो जे काही जीवन जगला ते अलौकिक कसं होतं हे मी त्यावेळेला सांगितलं. ते अलौकिकच होतं. आपल्या सामान्य माणसांना ते कधी जमणार नाही. जमण्याचा प्रयत्न जरूर करावा, पण सहजपणे जमणार नाही अशी ती परिस्थिती आहे. आणि म्हणून लौकिक जीवनातला अलौकिक श्रीकृष्ण असं ते असा तो सगळा विचार होता. तर चला आपण आता रिपीट करणार आहात तुम्ही ना. इच्छा तर माझ्या खूप असतात, बघूया काय काय होतं. तर एकूण ह्या ठिकाणी जे आपण जो भाग पाहिला, तुम्ही व्रते नियमू न करावे, शरीराते न पिडावे, दुरी केवी न वचावे तीर्थासी गा. त्याच्या पुढे अगदी जाऊ, देवतांतरा न भजावे असं म्हटलंय की ह्या देवाला हे झालं की ह्या देवाला, ते झालं की त्या देवाला. हे जे आपलं सारखं देवतांतर म्हणजे हा देव, तो देव, ही देवी, ती देवी वगैरे वगैरे जे सगळं समाजामध्ये आपल्या पसरलेलं आहे, तर तसं तुम्ही करू नका. आता तसं का करू नका ह्याचा अर्थ पुढे जास्ती स्पष्ट होईल की देवता ज्या आहेत त्यांचं स्वरूप काय आहे हे सगळं पुढे त्या विवेचनामध्ये येणारच आहे. तर हे सर्वथा काही न करावे. आणि मुख्यतः त्यांनी म्हटलेलं आहे की देखा स्वधर्माते भजाल तरी कामधेनू हा होईल. म्हणजे तुम्ही जर स्वधर्माचं पालन केलं, म्हणजे तुमच्या कर्तव्याचं तुम्ही जर पालन केलं, तर हा तुम्हाला कामधेनूसारखा तुम्हाला सगळं देईल. तुम्हाला हव्या असलेल्या ज्या काही गोष्टींसाठी तुम्ही प्रयत्न करता ते सगळं तुम्हाला देईल. म्हणजे ह्या ठिकाणी आता हे सर्व पाहत असताना हे विहित कर्म, मग ते विहित कर्म म्हणजे काय वगैरे हे मी तुम्हाला सांगितलं. पण आता विहित हे जे आहे म्हणजे आपलं कर्तव्य, आपला स्वधर्म हा कुठल्याही परिस्थितीमध्ये, मग तो आपल्याला आवडो न आवडो, लक्षात घ्या, आपल्याला आवडो न आवडो. असं होतं ना काही वेळेला आपण म्हणतो, कित्येक स्त्रियांच्या तुम्हाला पटेल म्हटलेलं, काय आलं माझ्या नशिबी, काय कोण जाणे, सगळं मला सांभाळावं लागतं. म्हणजे कित्येक गोष्टी कराव्या लागतात त्या आपल्याला आवडत नाहीत, नकोशा वाटतात. तर असं जे आहे तो आपल्याला आवडो न आवडो तो आपण पार पाडला पाहिजे. आणि ह्याचं महाभारतातलं एक उदाहरण सांगते की महाभारतामध्ये पहा, द्यूताचा जो प्रसंग आहे आपल्याला माहिती आहे. तर द्यूताच्या वेळेला युधिष्ठिर सगळे
हरत चालला, एक एक गोष्ट हरत चालला, अनेक गोष्टी गेल्या. शेवटी त्यांनी आपल्या भावांना पणाला लावलं आणि चारी भाऊ त्याचे तो हरला, तेही हरला. तर युधिष्ठिराने सगळा त्याच्या काही मनातल्या इच्छा होत्या त्या पूर्ण करण्यासाठी आता हे आपले दास झाले म्हणून त्यांना इतकी जी काही अपमानित अशी वागणूक देता येईल जितक्या प्रकारे तितका प्रयत्न सगळा युधिष्ठिराने केला. आणि दुर्योधनाने केला. आणि दुर्योधनाने हे सगळं करत असताना भीम इतका चिडला, संतापला. आधी एकतर अत्यंत शक्तिमान आणि स्वतःच्या इच्छांसाठी वाटेल ते करायला जाणारा अशा प्रकारचा तो भीम, तो इतका चिडला आणि त्याचे ते हावभाव आणि त्याच्या सगळ्या हालचाली आणि ते सगळं पाहून शेवटी दुर्योधन त्याला असं म्हणाला की तुम्हा सगळ्या भावांना युधिष्ठिराने जर पणाला लावलं नसतं तर काही तुम्ही माझे दास झाला नसता. त्यांनी पणाला लावलं आणि तो पण हरला म्हणून तुम्ही माझे दास झालेले आहात. तर आता तुम्ही माझे दास आहात त्यामुळे मी जशी वागणूक तुम्हाला देईल ती तुम्ही मान्य केलीच पाहिजे. तुम्हाला काही त्याच्यामध्ये हे नाही. आणि जर तुम्हाला ती मान्य नसेल, तुम्हाला ती आवडत नसेल, म्हणून मी म्हटलं ना काही गोष्टी आवडतात ना नाही आवडत, तर तुम्हाला जर हे सगळं मान्य नसेल, तुम्हाला हे जर सगळं नको असेल, त्रास होत असेल ह्याचा, तर मला असं सांगून टाका किंवा सर्वांना असं जाहीरपणे सांगून टाका की युधिष्ठिराचा आमच्यावरती काहीही अधिकार नाही. हे जर तुम्ही सांगितलं, युधिष्ठिर हा तुमचा मोठा भाऊ, त्याचा तुमच्यावरती काहीही अधिकार नाही, हे जर तुम्ही सगळ्यांच्या समोर इथे सांगितलं तर तुम्हाला मी दास्यत्वातून मुक्त करीन, असं म्हणाला दुर्योधन. त्यावरती भीमाने त्याला सांगितलं की युधिष्ठिर हा आमच्या सर्वस्वाचा धनी आहे आणि त्याच्यासाठी आम्ही कुठल्याही प्रकारचे त्रास सहन करायला तयार आहोत. आणि असा जर त्याचा अधिकार आमच्यावरती जर नसता किंवा आम्हाला मान्य नसता तर दुर्योधना आज तू ह्या ठिकाणी जिवंतच नसतास, केव्हाच माझ्या हातून तुला मरण आलं असतं. म्हणजे भीमासारखा माणूस सुद्धा की जो शक्तीने काही करू शकत होता तो त्यावेळी काही करू शकला असता, पण युधिष्ठिरासाठी म्हणजे त्याच्या बाबतीत, मोठ्या भावाच्या बाबतीत आपलं असलेलं कर्तव्य हे तो कधीही विसरला नाही. आणि पांडवांचं जे मोठेपण आहे, जे महाभारतामध्ये दिसतं, त्यांचं महानता जी दिसते ना, ती सगळी अशा स्वरूपाची आहे की ते कधीही आपल्या कर्तव्याच्या बाहेर गेले. तर असं आवडो न आवडो, त्रास होवो किंवा न होवो, ते आपल्याला जर करणं भाग असेल, आवश्यक असेल तर ते कर्तव्य आपण केलं पाहिजे. अशा प्रकारची ही विहित कर्माची म्हणजे कुठलाही आपल्या स्वतःचं त्याच्यामध्ये हे न ठेवता आपण ते पूर्ण करणं हे. आणि म्हणूनच त्याला यज्ञ म्हटले. म्हणूनच कर्तव्याला जे यज्ञ म्हणतात ते अशाचमुळे म्हणतात की त्याच्यामध्ये स्वार्थ काही नाही, स्वतःला पूर्ण विसरणं हेच त्याच्यामध्ये त्या कर्तव्यामध्ये असतं. म्हणूनच तो यज्ञ ठरतो. स्वार्थीपणा केला तर कुठलंही कर्म यज्ञ ठरत नाही. निस्वार्थीपणाने केलेलंच कर्म हे यज्ञ ठरतं. आणि अशा स्वधर्माचा यज्ञ हा या ठिकाणी सांगितलेला आहे. आता आणि म्हणून ते म्हटलेलं आहे की तो असा स्वधर्म तुम्हाला कामधेनू होईल की तुम्हाला हवं ते सगळं प्राप्त होईल. साधं लक्षात घ्या की असं खरंच असतं
की आपण आपली कर्तव्य जर करत गेलो, प्रत्येक माणसाने जर आपली कर्तव्य पार पाडली, तर आज न उद्या आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी किंवा इष्ट गोष्टी, हितकारक गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडतात. आणि ह्याचं अगदी आपलं वैयक्तिक तर उदाहरण सोडा, आपण जगातलं उदाहरण जरी घेतलं ना, जपानसारखा देश जो दुसऱ्या महायुद्धामध्ये पूर्ण नष्ट झाल्यासारखी ज्याची परिस्थिती इतक्या कनिष्ठ अवस्थेला तो पोचलेला होता, तो जपानसारखा देश आज जगामध्ये केवढा इंडस्ट्रियली किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि इंडस्ट्री याच्यामध्ये केवढा ॲडव्हान्स्ड आज जगामध्ये मानला जातो, की जॅपनीज कार असो नाही तर साधं एखादं यंत्र असो, त्याची जी काही क्वालिटी असते ती काही वेगळी असते. आणि याचं कारण म्हणजे जपानमधला प्रत्येक कामगार, हे आपण लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की आपल्याकडचे कामगार आणि ह्या जे प्रगती साधू शकले अशा देशांमधले कामगार, ह्यातला हाच फरक आहे की जपानमधले कामगार त्यांच्यावरती कोणतंही नियंत्रण नसलं, सुपरविजन नसली तरीसुद्धा अत्यंत प्रामाणिकपणे आपलं ठरलेलं काम करत असतात. म्हणून जपान आज या परिस्थितीला पोचू शकला. हे आपल्या जगातलं इतकं सुंदर उदाहरण आहे. आणि आपल्याकडे खूप वेळेला बघा कामगार किती, आपण म्हणतो हे बिहारी आणि नॉर्थ इंडियन हे काय आपल्याकडे आले, सुतार आणि लोहार आणि सगळे आपल्याकडे आले आणि त्यांनी सगळी आपल्या कामगारांची म्हणजे आपल्या स्किल्ड वर्कर्सची कामं त्यांनी घेतली असं आपण म्हणतो. पण जरा विचार करा, आपल्याकडे किती आढेवेढे घेतात, वेळेवर येत नाही, सगळं आपण जर पाहिलं. त्याच्या उलट पहा, राजस्थानी सुतार असो, रविवारची सुट्टी घेत नाही, कुठली सुट्टी घेत नाहीत, अखंड काम, रात्री 10-10, 11-11 वाजेपर्यंत काम करायला तयार असतात. इतकी कामाच्या बाबतीतला प्रामाणिकपणा जो त्यांच्यामध्ये आहे, म्हणूनच आज ते आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन स्थिर झालेत आणि आपल्या कामगारांना त्यांनी मागे टाकले. ही सगळी परिस्थिती पाहिली ना, तर जेव्हा निस्वार्थीपणे किंवा प्रामाणिकपणे आपल्याला दिलेलं काम माणूस करतो, त्यावेळेला आपल्याला जे काही प्राप्त व्हायला पाहिजे असतं ते प्राप्त होतं. हे ह्या सगळ्या उदाहरणांमध्ये आपल्याला दिसत असतं. तर असा स्वधर्माचं पालन करायचं आणि त्याप्रमाणे मग आपल्याला ईश्वर सगळं देईल किंवा तो यज्ञातला ईश्वर आपल्याला सगळं देईल. असं आत्तापर्यंत आपण इथे आलो, तो पुढे जातो आहे. आपण बराच वेळ घेतला मी, पुढे जातो आहे आपण. आता 95 ओवी पाहतो आहे. 95 बरोबर आहे ना. जे येणे करुनी समजता परितोषू होईल देवता, मग ते तुम्हा इप्सिता अर्थाते देती. म्हणजे जे आता तुम्हाला ह्या सगळ्याचा अर्थ लागत असेल की असं जर तुम्ही केलं, स्वधर्माचा यज्ञ जर तुम्ही केलात स्वार्थ न ठेवता, तर परितोषू होईल देवता, म्हणजे देवता संतुष्ट होतील. परितोषू म्हणजे देवता संतुष्ट होतील आणि मग ते तुम्हा इप्सिता अर्थाते देतील. म्हणजे इप्सिता ह्याचा अर्थ तुमचं इच्छित जे काही आहे ते तुम्हाला अर्थ, ह्याचा काही वेगवेगळा अर्थ घेतला जातो. 4 पुरुषार्थ असाही अर्थ घेतला जातो त्याचा अर्थ. या शब्दाचा 4 पुरुषार्थ तुम्हाला माहिती असतील. हिंदू संस्कृतीमध्ये 4 पुरुषार्थ प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. तर ह्या 4 पुरुषार्थांचं प्राप्ती आपण करून घ्यायची, असा त्या अर्थ ह्या शब्दाचा हे घेता येतो. किंवा कारण हेच काही 4 पुरुषार्थ जगात सर्वत्र नाही आहेत, हे आपण जर लक्षात घेतलं तर थोडा आपण वेगळा अर्थ ह्याचा घेऊ शकतो. आणि तो असा की अर्थाते देती, ह्याचा
अर्थ म्हणजे तो अर्थ शब्द अशा अर्थाने वापरलेला आहे की माणसाला जी ईश्वराची अनुभूती आपल्याला मिळावी ही जी त्याची इच्छा असते ती इच्छा त्याची शेवटी कधीतरी पूर्ण होईल. तुम्ही स्वधर्म यज्ञ करा आणि त्यातून मग तुमच्या ह्या इच्छासुद्धा पूर्ण होते की नाहीतर मग ईश्वर अनुभूती ही फारच कठीण आपल्याला वाटते, पण ती सुद्धा तुम्हाला मिळेल असा त्याचा अर्थ घेता येतो. पुढे जाते मी. या स्वधर्म पूजा पूजिता देवता गणा समजता योगक्षेमू निश्चिता करती तुमचा. आता हे ज्ञानेश्वरांनी असं म्हटलेलं आहे की या स्वधर्म पूजा ही स्वधर्म पूजा तुम्ही केली की देवता गणा समजता म्हणजे सर्व देवता तुमचा योगक्षेमू निश्चित करतील. योगक्षेमू ह्याचा अर्थ योग म्हणजे मिळवणं, ह्या ठिकाणी योग ह्याचा अर्थ योग म्हणजे जो आपण एरवी वापरतो तो अर्थ इथे नाही आहे. योगक्षेम असे एकत्र शब्द जेव्हा येतो त्यावेळेला त्याचा अर्थ असा की काही मिळवणं आणि क्षेम ह्याचा अर्थ मिळवलेलं टिकवणं. की आता संपत्ती असो किंवा काही कुठलीही गोष्ट आहे की देवाची अनुभूती आली, काहीही जरी झालं ते टिकलं पाहिजे ना, ते टिकलं पाहिजे. तो क्षेम, योगक्षेम याचा अर्थ तो आहे की मिळवणं आणि ते टिकवणं. तर हा योगक्षेम करीती तुमचा. आता ह्याचा संकुचित अर्थ असाही होतो की तुम्हाला आणि त्यातूनच मग काही वेळेला चुकीचे अर्थही निघतात आणि ते असे की असेल माझा हारी तर देईल खाटल्यावर. हे आहे आपला, मी आपल्या खाटल्यावर झोपलोय आणि तो योगक्षेम चालवतोय माझा, असा नाही त्याचा अर्थ. त्याच्या आधी जे आहे ना की तुम्ही स्वधर्म यज्ञ करायचा, तुमची कर्तव्य करायची, तुम्ही प्रयत्न करायचे काही इच्छित गोष्ट प्राप्त करण्यासाठी, तर तो अशा प्रकारे देवतागण तुमचं सगळं योगक्षेम चालवतील. तुम्ही देवता ते भजाल, हा एक छान विचार आहे. तुम्ही देवता ते भजाल देव तुम्हा तुष्टतील ऐसी परस्परे घडेल प्रीती जेत. हां, अर्थ साधा आहे की तुम्ही देवांना भजा ह्याचा अर्थ त्यांचं भजन करणं नव्हे, कारण भजन ही गोष्ट आपल्याकडे आता वेगळ्या अर्थाने घेतली जाते. भजा ह्याचा अर्थ तुम्ही त्यांच्यावर प्रेम करा. भज म्हणजे प्रेम करणं, भक्ती करणं, प्रेम करणं हा त्याच्यामध्ये अर्थ आहे. तुम्ही देवांची अनन्य भक्ती करा आणि देव तुम्हा तुष्टतील. तुमचं जे काही इच्छित गोष्ट आहे ते तुम्हाला देतील, तुम्हाला संतुष्ट करतील. ऐसी परस्परे घडेल प्रीती जेथ. परस्पर म्हणजे देव आणि माणसं ह्याच्यामधलं असा हा परस्पर विनियोग ह्यामध्ये सांगितलेला आहे की केवळ म्हणजे आता त्या ठिकाणी देवांसाठी आपण काय करायचं हे आपण आधी लक्षात घ्यायचं की देवांसाठी आपण करायचं आहे तो म्हणजे आपला स्वधर्म यज्ञ, आपली कर्तव्य ती आपण केली की आपोआपच केवळ देवाची पूजा अर्चा विधीपूर्वक केली म्हणजे देव आपल्याला देतो असं नाही. ज्या वेळेला आपण स्वधर्माची पूजा करतो त्यावेळेला देव आपल्याला देतो, अशी प्रीती तिथे घडते. तेथ तुम्ही जे करू म्हणाल ते आपैसे सिद्धी जाईल, वांछितही पुरेल मानसीचे. म्हणजे तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा
पूर्ण होतील, तुम्ही करू म्हणाल ते सगळं सिद्धीला जाईल असं होईल. म्हणजे देवतांसाठी तुम्ही हे केलं की देवता तुम्हाला सगळ्या इच्छित गोष्टी देतील. आता ह्यात हे जे आहे ना, ह्याच्यामध्ये नामदेवांनी थोडी थोडी देवाची चेष्टा म्हणूया, पण तो अर्थ नाही आहे खरा, पण एक अशा प्रकारे त्यांनी म्हटले, देवाला त्यांनी म्हटले, घेशी तेव्हा देशी ऐसा तू उदार, घेशी तेव्हा देशी ऐसा तू उदार. हा, आता म्हणजे तू उदार कोणाला म्हणतात की उदार याचा अर्थ काय, तुम्ही मला काही दिलं पाहिजे असं नाही, मी तुम्हाला मोकळ्या हाताने सगळं देणार, ते औदार्य असतं ना. पण देवाला म्हणतात नामदेव, घेशी तेव्हा देशी ऐसा तू उदार. म्हणजे आता घेशी काय घेतो देव, तर देव आपली भक्ती घेतो, देव आपलं प्रेम घेतो, अनन्य प्रेम. म्हणजे स्वार्थासाठी देवाला हात जोडायचे नाही आहे, तर अनन्य प्रेम ते घेतो. आणि आपल्या कर्तव्यांची पूर्ती आपण करणं हे देव आपल्याकडून घेतो. त्यावेळेला तो आपल्याला देईल. घेशी तेव्हा देशी, तो काय, तो आपल्याला देईल सगळं, पण तो अशा प्रकारे देईल. आता पुढच्या ह्या 100पर्यंतच्या ओव्या घेत नाही, पुढे जाते, कारण थोडंसं काही उपमा वगैरे देऊन उदाहरणं दिली, पुढे जाते. आता हे जे आहे ना 12वं, त्याच्यातली 101वी ओवी तिथपासून मी घेते. तैसे सर्व सुखे सहित दैवची मूर्तिमंत येईल देखा काढत तुम्हा पाठी. म्हणजे दैवच तुमच्या मागे येईल. आपण नेहमी दैवाच्या पाठीमागे असतो की आपल्याला हे मिळावं ते मिळावं, हे आपल्याला, त्याला आपण दैव म्हणतो. पण दैवच तुमचा शोध घेईल, तुमच्या मागे येईल की कोण हा इतका स्वधर्माचं पालन करणारा. अशा प्रकारे सगळी सुख घेऊन दैवाची मूर्तिमंत येईल. मूर्तिमंत दैवच तुमचा शोध काढत तुमच्या मागे येईल. समस्त भोगरहित होआल तुम्ही अनार्थ, जरी स्वधर्मैक निरत वर्ताल बापा. म्हणजे एकदा का तुम्ही स्वधर्माचं निरत म्हणजे अगदी शुद्ध, पूर्णपणे शुद्ध असं पालन कराल, वर्ताल, त्याप्रमाणे तुम्ही वर्तन कराल, तर काय होईल, सगळे भोग तुम्हाला मिळतील आणि तुम्ही अनार्त व्हाल. म्हणजे आर्त कोण, आर्त म्हणजे इच्छा करणारा, तर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्णच होऊन जातील. म्हणजे इच्छा मनामध्ये काही राहणार नाही, तुम्ही अनार्त व्हाल, निरीच्छ व्हाल. आता हे जे आहे ना, हे ज्ञानदेवांनी जे म्हटलेलं आहे त्याच्यावरचा थोडा तुम्ही श्लोक बघा. आणि मी सगळी गीता जरी घेत नसले तरी काही महत्त्वाचे विचार मला सांगणं फार आवश्यक वाटतं. आणि तो 12वा श्लोक जो आहे तो त्याची सुरुवात कशी आहे बघा, इष्टान भोगान असं म्हटलंय. इष्टान भोगान म्हणजे तुम्हाला इष्ट भोग मिळतील असा त्या ठिकाणी गीतेमध्ये म्हटलेलं आहे. इष्ट भोग मिळतील. आता इष्ट हा जो शब्द आहे ना, मी मुद्दाम या ठिकाणी सांगते, कारण ज्ञानदेवांनी वर्णन करताना असं म्हटलं की तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. पण गीतेमधल्या श्लोकामध्ये इष्ट शब्द वापरला. हां, आता इष्ट हा जो शब्द आहे ना, हा त्या ज्या संस्कृत धातूवरून आलाय तो इश, श म्हणजे पोटफोड्या श असतो ना, तो इश ह्यावरूनच आलेला आहे. इश या धातूवरून आलेला आहे. आणि इश म्हणजे इच्छा करणं. म्हणजे तसं पाहिलं तर इष्ट शब्दाचा हा अर्थ होऊ शकतो की
इच्छा करेल ते सगळे भोग तुम्हाला प्राप्त होतील. पण गीतेला हे अभिप्रेत नाहीये. ज्या ठिकाणी गीता असं म्हणते की इष्ट, तर त्याचा अर्थ तुम्ही इच्छा कराल ते सर्व नव्हे, योग्य. आपण ज्या प्रकारे इष्ट शब्द वापरतो नेहमीच्या जीवनामध्ये, इष्ट कशाला म्हणतो आपण? योग्य जे असेल त्याला इष्ट म्हणतो. तर योग्य, हितकारक, तुमच्या दृष्टीने हितकारक. कारण काय असतं, ह्याचा मी उल्लेख मुद्दाम केला की आपण देवाकडे काय वाटेल ते मागू असते. आपली ही वृत्ती असते की हे ते पाहिजे, मला ते पाहिजे. मग ते सगळ्या गोष्टी आपण देवाकडे मागू. आणि मनामध्ये कल्पना काय असते की काय देव सर्व शक्तिमान आहे, काहीही करू शकतो, म्हणजे माझ्या या सगळ्या इच्छा पूर्ण करू शकतो. पण त्याचबरोबर आपण लक्षात घ्यायचं की देव जसा सर्व शक्तिमान आहे तसा तो सर्वज्ञही आहे. सर्वज्ञ आहे, तो जाणतो बरोबर, तो बरोबर जाणतो की आपल्या दृष्टीने हितकारक काय आहे, योग्य काय आहे. आणि त्यामुळे कित्येक वेळेला आपण देवावर रागवतो, काय काहीच मला तू दिलं नाही, किंवा हे काय दिलंच आहे काय, म्हणजे त्याला काही अर्थ नाही. तर त्यावेळेला लक्षात घ्यायचं की काही गोष्टींचा अर्थ आपल्याला कळत नाही, त्याचे हित त्याच्यामध्ये कदाचित असू शकतं की जे त्यावेळेला आपल्याला जाणवत नाही. पुढे कदाचित आपल्याला ते हित कळू शकतं, आपलं हित त्याच्यामध्ये काय होतं ते आपल्याला कळू शकतं. तर त्यामुळे इष्ट हा शब्द जास्त आपण लक्षात घ्यायचा. सगळे इच्छित भोग असं नव्हे, तर इष्ट भोग हा शब्द आपण गीतेतला विसरायचा नाही. आता पुढे जाऊया. आता पुढे एक वेगळा विचार मांडलेला आहे 103व्या ओवीमध्ये किंवा त्याच्यापासून, की का झाली या सकल संपदा जो अनुसरेल इंद्रिया मदा लुब्ध होऊन या स्वादा विषयांचिया. म्हणजे काय की आपल्याला एकदा का सगळं प्राप्त व्हायला लागलं, सगळी संपत्ती, सगळे भोग मिळायला लागले, असं वाटायला लागलं काय जे काय आपल्याला देव भगवान देत आहे, तो छप्पर फाडके देत आहे, तर सगळंच आपल्याला प्राप्त व्हायला लागलं. असं सगळी झाली या सकल संपदा, सगळं आपल्याला प्राप्त झालं, इच्छित होतं ते सगळं मिळायला लागलं. मग काय होऊ शकतं की पुढचा भाग बघा, लुब्ध होऊन या स्वादा विषयांची या, म्हणजे मग त्या संपत्ती समृद्धीमुळे आपले सगळे विषय, इंद्रियांचे विषय पूर्ण व्हायला लागतात. मला हे पाहिजे मिळतं, ते पाहिजे मिळतं, असे सगळे इंद्रियांचे विषय पूर्ण व्हायला लागतात. आणि मग त्याचा स्वाद म्हटलाय बघा, लुब्ध होऊन या स्वादा, त्याची गोडी लागायला लागते. हे मला पाहिजे, हे मला आवश्यक आहे. म्हणजे गरज आणि लोभ ह्यातला फरकच आपल्याला कळेनासा होतो. आणि लोभापोटी जे काय मिळतंय ते सगळं काय देतोय आपल्याला देव असं वाटतं. आणि मग अनुसरेल इंद्रिय मदा, म्हणजे असा माणूस मग काय होतो, त्याची इंद्रिय मद, म्हणजे इंद्रियांचा मद म्हणजे उन्मत्त होतात. इंद्रियांना सुद्धा त्या भोगांची आणखी आसक्ती वाढत जाते. ययातीचं मी उदाहरण सांगितलं होतं, आठवतं ते, त्याची इच्छा कधी पूर्णच झाली नाही. हे जे आहे ना, ते ही उदाहरणं आपण का पाहायची, तर ती त्याच्यासाठी पाहिजे. ययातीची कथा महाभारतामध्ये आहे आणि त्याच्यावरती लहान एक संस्कृत कादंबरी लिहिली आहे की जी वि स खांडेकरांनी ययाती म्हणून मराठीमध्ये कादंबरी लिहिली. पण त्या ययातीचा कादंबरीतलं जे तथ्य आहे ते आपण लक्षात घ्यायचं की अशी शेवटी त्या इंद्रिय उन्मत्त होऊन जातात, त्यांना मद चढतो. तर अशी परिस्थिती होते माणसाची. आणि मग काय होतं,
तर पुढे तीही यज्ञभाविकी सुरी, जे हे संपत्ती दिधली पुरी, तया स्वमार्गी सर्वेश्वरी न भजेल जो. म्हणजे मग असा माणूस काय करतो की यज्ञ भाविकी सुरी, ह्याचा सगळ्या शब्दांचा मिळून एक अर्थ असा घ्या की यज्ञदेवता, यज्ञदेवता ज्या देवतेला उद्देशून आपण यज्ञ करतो ती यज्ञदेवता. त्या म्हणजे आता ह्या ठिकाणी यज्ञ ह्याचा अर्थ म्हणजे अग्निपूजा असाही होऊ शकतो. पुन्हा स्वधर्माचरण करतानाही आपण ईश्वराला म्हणतो की बाबा माझी कर्तव्य मी करतोय, असा हात जोडून आपण जर म्हणतो ना, तो सुद्धा यज्ञच असतो. तर यज्ञभाविकी सुरी, जे हे संपत्ती दिधली पुरी, जी काही सगळं त्यांनी आपल्याला भोग दिले, जी सगळी संपत्ती दिली, तया स्वमार्गी सर्वेश्वरी न भजेल जो. म्हणजे असा माणूस जो आहे की जो विषयांमध्ये मग्न झालेला आहे, त्याची इंद्रिय उन्मत्त झालेली आहेत, असा माणूस मग शेवटी त्या यज्ञदेवतेला म्हणा किंवा ईश्वराला म्हणा विसरूनच जातो. तो सर्वेश्वरा न भजेल जो, म्हणजे तो त्याला विसरून जातो. त्याचं भजन, त्याचं प्रेम हे सुटूनच जातं मनातून. फक्त आपल्या स्वार्थापुरती ती सगळी संपत्ती आहे असंच मनामध्ये येतं. आता इथून पुढे मधल्या थोड्या ओव्या गाते. 7वी ओवी पहा, 107वी ओवी. ऐसा स्वधर्मो क्रिया रहितू, आथिलेपणे प्रमत्तू, केवळ भोगासक्तू होईल जो. आता त्याच माणसाचं वर्णन आहे की जो असा प्रमत्तू होईल, म्हणजे जो मदमत्त होईल, उन्मत्त होईल. आथिलेपणे म्हणजे आपल्याला सगळं मिळतंय म्हणून तो आता सगळं विसरला. तर असा जो उन्मत्त होईल आणि मग स्वधर्मू क्रिया रहितू, म्हणजे स्वधर्मालाही तो विसरेल. स्वधर्म क्रिया जी त्यांनी करायची आहे ती पण तो रहित, म्हणजे तो ती विसरूनच जाईल, ती तो करणार नाही. आणि मग तो काय करेल, केवळ भोगासक्तू, म्हणजे फक्त त्या भोगामध्ये तो मग्न होईल. असा जो माणूस असेल त्याचं पुढे काय होतं, पुढे पहा 8वी ओवी. तया मग अपावो थोरू आहे, जेणे ते हातीचे सकळ जाये, देखा प्राप्तही न लाहे भोग भोगू. म्हणजे अशा माणसाला मग अपावो म्हणजे खूप महासंकट येणार त्याच्यावर. असा जो विसरलाय, ईश्वराला विसरलाय, त्याला मग महासंकट त्याच्यावरती. थोरू म्हणजे खूप महान संकट, महान आपत्ती त्याच्यावरती येईल. जेणे ते हातीचे सकळ जाय, म्हणजे हाती जे काय आतापर्यंत मिळालं होतं, साधलं होतं, तेही सगळं त्याच्या जाईल. देखा प्राप्तही न लाहे भोग भोगू, म्हणजे मिळालेले भोग सुद्धा तो भोगू शकणार नाही. तैसी निजवृत्तू, पुढे जाते मी 9वी ओवी गाळली आहे आणि पुढे जाते 11वी ओवी. 9वी 10वी गाळली आहे, पुढे जाते. तैसी निजवृत्ती जेथ सांडे, तेथ स्वतंत्रते वस्ती न घडे, ऐका प्रजा हो हे पुढे विरंची म्हणे. विरंची म्हणजे ब्रह्मदेव, विरंची म्हणजे ब्रह्मदेव असं म्हणतोय. कारण ब्रह्मदेवाकडे आल्या ना प्रजा सगळ्या विचारायला की आम्ही काय करू, तर त्यांना तो सांगतोय. त्याचंच हे सगळं सांगणं आहे की तैसी निजवृत्ती जेथ सांडे, म्हणजे जे आपली कर्तव्य आहेत ती ज्यांनी सोडून टाकली आहे,
तेथ स्वतंत्रते वस्ती न घडे. ह्या स्वतंत्रता ह्याचा अर्थ मुक्ती असा आहे. मोक्ष किंवा मुक्ती. मोक्ष किंवा मुक्ती. स्वतंत्रते वस्ती न घडे. वस्ती न घडे ही ज्ञानदेवांची भाषा आहे की त्याच्या वस्तीला मुक्ती कधी येणारच नाही. म्हणजे त्याच्याकडे वस्तीला मुक्ती कधी येणारच नाही असा त्याचा अर्थ आहे. स्वतंत्रते वस्ती न घडे ऐका प्रजा हो, हे पुढे विरंची म्हणे असं ब्रह्मदेव म्हणतो. म्हणून पुढची ओवी, म्हणून स्वधर्मू जो सांडिल तया ते काळू दंडिल चोरू म्हणून हरिल सर्वस्व तयाचे. म्हणजे जो स्वधर्म सोडेल त्याला काळच शिक्षा देईल. काळू दंडील ह्याचा अर्थ काळच त्याला शिक्षा देतो. आणि का देतो तर चोरू म्हणून हरिल म्हणजे तो चोर आहे. चोर आहे कारण जे भोग त्याला प्राप्त झाले ते स्वधर्मामुळे त्याला प्राप्त झालेले आहेत हे तो विसरून गेलेला आहे स्वधर्म पालनामुळे. आणि आता स्वधर्म सोडून टाकलाय आणि नुसतेच भोग घेतोय म्हणजे तो चोर आहे. म्हणजे तो चोर आहे की ही चोरी आहे की देवानी ह्याच्यासाठी त्याला ईश्वराने हे सगळं दिलेलं नाही. त्याला चोरू म्हणून हरील सर्वस्व तयाचे. म्हणजे काळ काय करेल तर तो चोर आहे म्हणून त्याचं सर्वस्व हरील म्हणजे त्याचं सर्वस्व काढून घेईल. म्हणजे त्याला कुठलेच भोग मग राहणार नाही. म्हणून निजवृत्ती हे न संडावी इंद्रिये बरळो. पुढे जाते मी एकदम 16वी ओवी आहे 116. म्हणून निजवृत्ती हे न संडावी इंद्रिये बरळो नेदावी ऐसे प्रजा ते शिकवी चतुराननु. चतुराननु म्हणजे पुन्हा ब्रह्मदेव प्रजापती. ही वेगवेगळी नावं ह्या आपल्या वाङ्मयामध्ये वापरलेली आहेत. ती ज्ञानदेवाने वापरली. आणि त्याला काही ज्ञानदेव काही वेळेला अगदी योग्य समर्पक असे शब्द किंवा नावं वापरतात. इथे चतुराननु त्याला म्हटलंय ना, त्याच्या मागे सुद्धा एक फार सुंदर कारण आहे की चतुर आहे तो आणि ज्याला सगळीकडे दृष्टी त्याची चातुर्य दृष्टी सर्वत्र पसरलेली आहे असा तो ब्रह्मदेव आहे. आणि तो त्याला चोर म्हणतो आहे कारण त्याने जे करायचं ते केलेलं नाही आहे आणि स्वधर्म त्यांनी सोडून टाकलेला आहे. आणि म्हणून त्याला ते निजवृत्ती हे न संडावी जे म्हटले ना, तर म्हणून कधी आपली जे कर्तव्य आहे, निजवृत्ती ह्याचा अर्थ कर्तव्य, आपली जी कर्तव्य ज्याचा मगाशी मी अगदी सुरुवातीला मी उल्लेख केला की परिस्थितीनुसार प्राप्त होणारी कर्तव्य किंवा आपली व्यवसायातली कर्तव्य जे आपण स्वीकारलं आहे त्या सगळ्यातली आपली कर्तव्य, ही जी कर्तव्य आहेत ती निजवृत्ती, ती कधीही आपण टाकायची नाही. इंद्रिय बरळो नेदावी म्हणजे इंद्रिय काय वाटेल ते मागत राहतील तर त्यांना तसं बरळू न द्या. बरळू म्हणजे बरळणं ह्याचा अर्थ काय की वाटेल तसं वेडं वाकडं बोलणं, त्याला आपण बरळणं म्हणतो ना. तर इंद्रियसुद्धा आपलं स्थान विसरून वाटेल ते मागत राहतील तर असं त्यांना बरळू न द्या. ऐसे प्रजा ते शिकवी चतुराननु. आणि एक पुढे उपमा दिली आहे आणि ती चांगली आहे म्हणून मी घेते. जैसे जळचरा जळ सांडे
आणि तत्क्षणी मरण मांडे, हा स्वधर्मू तेणे पाडे विसंबू नये. लक्षात आलं तुमच्या? जलचर म्हणजे मासे, की जळातली जे काही प्राणी आहेत त्यांना जर तुम्ही पाण्यातनं बाहेर काढलं तर काय होईल? तत्क्षणी त्यांना मरण येईल. तर तसंच स्वधर्म हे तुमचं जीवन आहे. पाण्याला जीवनही म्हणतात, बरोबर आहे? तर स्वधर्म हेच तुमचं जीवन आहे आणि तो स्वधर्म तुम्ही टाकलात तर जसं जलचराला तत्क्षणी मरण येतं त्याचप्रमाणे तुमचं सुद्धा काय, जीवित असून सुद्धा न जगल्यासारखी ती परिस्थिती आहे, मरणच आहे ते. आणि म्हणून हा स्वधर्म तेणे पाडे म्हणजे म्हणून स्वधर्म विसंबो नये म्हणजे कधीही सोडू नये. विसंबो म्हणजे कधीही सोडू नये, टाकू नये. आता पुढे जाते. देखा विहित क्रिया, कुठलं 19वा श्लोक आहे, 119वा ओवी. देखा विहित क्रियाविधी निर्हेतुका बुद्धी, जो असतीये समृद्धी विनियोगू करी. म्हणजे जी विहित क्रियाविधी आहे म्हणजे विहित कार्य. आता विहित शब्द तुम्हाला पूर्णपणे माहिती आहे. तर तो जो विहित आपली जे कर्म आहे ते निर्हेतुका बुद्धी, निर्हेतुक बुद्धीनी आपण ते केलं पाहिजे. जो असं जर केलं तर असतीये समृद्धी विनियोगू करी, म्हणजे सगळी मिळालेली समृद्धी ही योग्य प्रकारे तशीच राहते. विहित कर्म आपण योग्य प्रकारे निर्हेतुकपणे, त्याच्यामध्ये आपला स्वार्थ नाही. आता पहा की साधं उदाहरण घेऊ की मी जसं मगाशी म्हटलं होतं की ते कर्म चांगलं आहे का वाईट आहे, ते हानिकारक आहे कोणाच्या दृष्टीने का काही वगैरे, किंवा आपल्याला आवडेल का न आवडेल, ह्या गोष्टीचा विचार न करता ते प्राप्त झालेलं कर्तव्य. याचं उत्तम उदाहरण म्हणजे न्यायाधीश जो कार्य करतो किंवा त्यांनी कार्य केलं पाहिजे त्याच्यामध्ये कुठलाही त्यांनी स्वार्थ न ठेवता. आता न्यायाधीशाला काही वेळेला फाशीची शिक्षा द्यावी लागते. आता तसं म्हटलं कोणाला फाशी देणं म्हणजे कोणाचा जीव घेणं हे खून केल्यासारखंच आहे ना. खून करणं म्हणजे कोणाचा जीव घेणं आणि कोणाला फाशीची शिक्षा देणं त्याचा जीव घेणं हे सुद्धा तसंच आहे. म्हणजे तसं वरवर पाहता दोन्ही ती सारखी दिसतील, पण न्यायाधीशाचं ते कर्तव्य आहे, त्याच्यामध्ये त्याचा काहीही स्वार्थ नसतो, त्याच्यामध्ये त्याचं कोणतंही व्यक्तिगत वैर नसतं की या माणसाला फाशी द्या कारण त्यांनी माझं असं काही बिघडवलं म्हणून त्याला मी फाशीची शिक्षा देतो. हे न्यायाधीशाने कधी करायचं नसतं आणि करत नाही न्यायाधीश. तर ह्याचा अर्थ असा की ते कोणतं कर्म आहे. आता अर्जुनाला सुद्धा युद्धामध्ये लढावं लागणार आहे, कित्येकांचे वध त्याच्या हातून होणार आहे, पण तरी सुद्धा ते जर आवश्यक आहे तर ते कर्म त्यांनी केलं पाहिजे. तर ते मला आवडेल की नाही, ते चांगलं आहे का वाईट आहे, त्याच्यातून पाप घडेल का पुण्य घडेल वगैरे वगैरे, ह्या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता निर्हेतुक होऊन, कुठलाही स्वार्थ नाही, ह्याचाच अर्थ कुठला स्वार्थी हेतू नाही, असं जर आपण कर्म केलं तर मग आपल्याला समृद्धी लाभू शकते. आता मधली एक ओवी मी गाळते कारण त्या ठिकाणी पुन्हा थोडे पारंपरिक विचार ज्ञानदेवांनी सांगितले, तुम्ही वाचाल तरी तुमच्या लक्षात येईल. मी थोडे अशा गोष्टी आता टाळते कारण स्वधर्म याचा अर्थ मी आता स्पष्ट करत आलेली आहे. आता पुढे जाऊया. 121वी ओवी पाहते मी.
या यज्ञक्रिया उचिता यज्ञेशी हवन करिता हुतशेष स्वभावतः उरे जे जे. या यज्ञक्रिया उचिता म्हणजे जे उचित आपली कर्तव्य आहेत, ज्याला यज्ञ म्हटलंय, ह्या सगळ्या क्रिया करून यज्ञेशी हवन करिता, यज्ञ म्हणजे हवन असतं, तर तसं त्या सगळ्यामध्ये हवन करणं ह्याचा अर्थ की आपलं काही, आपल्यातलं जे काही एक सामर्थ्य आहे आपल्यामध्ये, आपण जे काही करू शकतो ते आपण करतो कर्तव्य करत असताना. आता माता ही बाळाचं संगोपन करत असताना तिला जे जे काही करणं शक्य आहे ते ती करत असते. ह्याचाच अर्थ की ती देत असते, हवन करत असते, हवन करत असते. हवन शब्द आणखी पण एके ठिकाणी आला आहे, मी त्याचा पुढे उल्लेख करणार होते पण या ठिकाणीच सांगते. हवन शब्द पहा, आपण जेवताना म्हणतो वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते, पचन नाही म्हटलं, सहज हवन होते नाम घेता, हवन म्हटले. म्हणजे अशा बारीक सारीक गोष्टीत सुद्धा हवन, कारण तो यज्ञ आहे, तो यज्ञ आहे, त्याचा उल्लेख आता पुढे करू आपण. तर यज्ञेशी हवन करिता हुतशेष स्वभावतः उरे जे जे. हुतशेष ह्याचा अर्थ फार फार महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. हुतशेष, यज्ञाचा हुतशेष याचा अर्थ यज्ञ केल्यानंतर जे काही आपण त्याच्यामध्ये दान करत असतो त्यातून राहिलेलं जे असतं त्या प्रसाद म्हणा किंवा काय, त्याला एरवी जेव्हा यज्ञ धार्मिक विधी म्हणून केला जातो त्यावेळेला त्याला हुतशेष, हुत याचा अर्थ यज्ञ, त्या यज्ञाचा शेष भाग म्हणजे तो आपल्याला मिळालेला प्रसाद असा घेतला जातो, हुतशेष. आणि म्हणून त्यांनी काय म्हटलंय, हुतशेष स्वभावतः उरे जे जे, म्हणजे त्यातून जे काही उरतं, यज्ञ केल्यानंतर त्यातून जे काही उरतं त्याला हुतशेष असं म्हणतात. पण हा स्वधर्म यज्ञ आहे, हा काही एक धार्मिक विधी म्हणून केला जाणारा यज्ञ नाही, हा स्वधर्म यज्ञ आहे. आपण दुसऱ्यांच्या बाबतीमध्ये किंवा आपल्या स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या समाजासाठी जी काही कर्तव्य आपण करत असतो तो सगळा यज्ञ, त्या यज्ञातून राहिलेलं हुतशेष म्हणजे काय असेल, त्याच्यातून राहिलेलं हुतशेष. म्हणून मी म्हटलं की ही फार महत्त्वाची एक कल्पना आहे की ज्याचा आपल्याला योग्य अर्थ मनामध्ये राहिलाच पाहिजे. यज्ञाचं धार्मिक विधी म्हणून केलेल्या यज्ञाचं हुतशेष म्हणजे त्यातून मिळणारा प्रसाद किंवा आपण जे काही यज्ञ करताना जे काही अन्न आपण प्रसाद म्हणून दाखवतो, मग ते अन्न आपण खातो वगैरे वगैरे, ते हुतशेष असतं, ते हुतशेष. आता ह्या ठिकाणी हुतशेष ह्याचा जो अर्थ आहे ना, की जो अर्थ आता एकदा आपण समजावून घ्यायचा आहे की जो पुढच्या सगळ्या भागामध्ये अगदी फार महत्त्वाचा अर्थ आपल्याला त्याच्यामुळे स्पष्ट होणार आहे. आणि तो म्हणजे असा की आपण कुटुंबासाठी, आपल्या मुलाबाळांसाठी, इतर कोणासाठी आपण कष्ट करतो, आपण संपत्ती अर्थार्जन करतो, म्हणजे अर्थार्जन करतो. आता हे जे अर्थार्जन आहे ते आपण केवळ आपल्या स्वतःसाठी करतो का? नाही, आपण आपल्या कुटुंबासाठी करतो. म्हणजे आपल्या कुटुंबातल्या प्रत्येकाचा त्याच्यामध्ये काही वाटा आहे, बरोबर आहे, प्रत्येकाचा त्याच्यामध्ये काहीतरी वाटा आहे, त्यांच्यासाठी आपण ते केलेलं आहे, हा भाव मनामध्ये असतो. आणि त्यामुळे मग त्यांचा वाटा जाऊन, लक्षात घ्या, त्यांचा वाटा जाऊन त्यांच्यासाठी आपण केलं असं जर म्हटलं तर मग त्यांना जे काही मिळालं पाहिजे
आपल्या कर्मातून, आपल्या कर्तव्यातून जे काही त्यांना मिळालं पाहिजे ते त्यांना मिळून मग जे राहील ते आपलं. हा एक फार महत्वाचा अर्थ आहे. कारण काय होतं की माणूस असं विचार करतो आजकाल आधुनिक काळामध्ये, हे असे विचार ज्याला सेल्फ सेंटर्ड विचार म्हणतात, व्यक्तिसापेक्ष सगळे विचार असतात की मी शिक्षण घेतलं म्हणून मला अशी उच्च नोकरी मिळाली, आता सुद्धा ती नोकरी करत असताना मला इतके कष्ट पडतात, माझे इतर हे जे लोक घरातले आहेत ते करतात का कष्ट, त्यांनी केला का तो तसा अभ्यास जो मी केला आणि म्हणून मला एवढं उच्च शिक्षण मिळालं, त्यांनी ते कष्ट केले का त्या वेळेला, नाही केले. कष्ट मी केले त्याही वेळेला, आजही कष्ट मी करते, मग माझ्या कष्टाचं फळ मला मिळालं पाहिजे. ही झाली आजची आधुनिक विचारसरणी. किंवा प्राचीन काळामध्ये गेलं तर चार्वाक असाच होता. चार्वाकाचा मी उल्लेख केला होता ना मागे, आठवतो तुम्हाला? चार्वाक असाच होता. चार्वाकाने काय म्हटलंय? ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. म्हणजे करा, कर्ज काढा, काय काय वाटेल ते करून पैसा मिळवा आणि घृतम पिबे, तूप प्या, तूप प्या, लागू दे तुमच्या अंगी सगळं. का तर भस्मीभूतस्य देहस्य, एकदा हा देह भस्म झाला, त्याची राख आंघोळी झाली, पुनरागमनम कुतः, पुन्हा कुठे येणार आहे हा देह? हा देह एकाच आत्ताच आहे, ह्या देहाला भोग भोगू देत सगळे. ही चार्वाकाची विचारसरणी त्या काळामध्ये एक चार्वाकच असा झाला, असे विचार मांडणारा. आणि त्यामुळे चार्वाकाला मान्यता कधीच समाजामध्ये आपल्या मिळाली नाही. आपल्या संस्कृतीने चार्वाकाला ती मान्यता जी इतर सगळ्या धर्मशास्त्रज्ञांना मिळाली ती कधीच मान्यता त्याला मिळाली नाही. उलट त्याची आज सुद्धा टिंगलटवाळी केली जाते. तर आपण चार्वाकाची प्रजा नाही होत. आणि आधुनिक विचारसरणीमध्ये सुद्धा जे हे व्यक्तिनिष्ठ विचार आहेत, सेल्फ सेंटर्ड जे विचार आहेत, ते सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे की आपण पहा, आपण सगळं, आपण अगदी किती लाख म्हटलं की मी अभ्यास केला, मी कष्ट घेतले म्हणून मला उच्च शिक्षण मिळालं, आज सुद्धा मी कष्ट करतो म्हणून हे सगळं झालेलं आहे, आणि हे सगळे आरामात त्याचे उपभोग घेत आहेत वगैरे. त्यांनी सुद्धा आराम करू नये, ही गोष्ट खरी आहे, पण म्हणून ते आराम करतात म्हणून त्यांना न देता मी एकटाच खाणार, असं जर म्हटलं तर आपण चार्वाक किंवा हे आधुनिक विचारवादी असे आपण झालो. आणि असं असतं का ह्याचा आपण साधा विचार जर आपण थोडा विस्ताराने हा विचार केला ना, म्हणून मी या हुतशेष याच्यावरती इतका भर देते. आपण थोडासा विचार आपण जर करत गेलो तर आपण खूप अभ्यास केला, मान्य आहे, खूप, त्यामुळे खूप उच्च चांगली पदवी आपण मिळवली, सगळं मान्य आहे. तो अभ्यास करत असताना आपल्या कुटुंबानी नाही आपल्याला आधार दिला. समजा एखाद्याचं कुटुंब नसेल, समजा आई वडील नाही आहेत, काही नाही, अशा परिस्थितीत त्यांनी स्वतः शिक्षण घेतलेलं आहे, तरी सुद्धा त्याला कोणीतरी मदत करणार असतं, कोणीतरी आर्थिक मदत करतं, एखादी शिक्षण संस्था त्याला पूर्ण शिष्यवृत्ती देते, काही जे काय केलं जातं, कोणीतरी आपल्यासाठी काहीतरी करत असतं. मग ती जी शिक्षण संस्था आहे, त्या शिक्षण संस्था म्हणजेच आपल्या समाजाचा तो एक भाग आहे. या सगळ्या समाजाच्या अशा प्रत्येक लहान लहान भागाचा आपण विचार केला ना, तर आज सुद्धा आपण ही जी वस्त्र घालतो, या वस्त्र ही, अरे आपण विचार केला पाहिजे की आपण पैसे आहेत म्हणून आपण वाटेल ते विकत घेतो. ही जर अशी जर विचारसरणी आपली झाली, ह्या वस्त्राच्या मागे किती किती लोकांचे हात लागले.
ह्याचं एक उत्तम उदाहरण सांगते. आपल्या दक्षिण भारतामध्ये एक संत होऊन गेले, तिरुवेरुवल्लम त्यांचं नाव. त्यांच्या जीवनातली ते विणकर होते. जातीने त्या काळामध्ये कसं जातीनुसार व्यवसाय केला जात असे, तर ते विणकर होते. सुंदर सुंदर आणि खूप कलाकार होते. सुंदर वस्त्र विणायचे आणि बाजारामध्ये आणून ते विकायचे. खूप सुंदर वस्त्र असायची, त्यांना चांगली किंमत, त्या काळानुसार जी काय असेल ती चांगली किंमत मिळत असायची. एकदा एक दरोडेखोर त्यांच्या समोर आला आणि त्यांना म्हणाला, एक सुंदर वस्त्र त्यांच्या पुढचं उचललं आणि म्हणाला, ह्याची किती किंमत आहे? तर त्यांनी सांगितली जी काय त्यांची किंमत होती. तर त्यांनी ते वस्त्र हातात घेतलं, बळकट असतं. त्यांनी असं एका वस्त्राचे 2 तुकडे केले आणि म्हणाला की आता मला सांगा, त्यातला एक तुकडा हातात घेतला आणि म्हणाला, आता मला सांगा ह्याची किती किंमत आहे? तर त्यांनी जी काही निम्मी किंमत होती ती सांगितली. असं करत करत त्या दरोडेखोरांनी शेवटी त्या वस्त्राच्या चिंध्या केल्या आणि मग म्हणाला की आता सांगा किती किंमत आहे ह्या एक चिंधीची. तर ते म्हणाले, नाही, आता एवढ्या लहान चिंधीला काही किंमत नाही. तर तो म्हणाला की किंमत नाही, मग मी हे सगळं घेऊन जाऊ? तो म्हणाला, ते म्हणाले घेऊन जा, तुला हवं असेल तर हे सगळं उचल. आता त्याचा वापर तर काही कोणीच करू शकणार नाही, अशा परिस्थितीतलं ते होतं. तर शेवटी त्यांची एकूण वृत्ती पाहिली. अर्थात त्या काळात म्हणजे तिरुवेरुवल्लम हे फार खूप वर्षांपूर्वी झालेले संत. तर त्या काळामध्ये दरोडेखोर सुद्धा वेगळा होता. तो शेवटी यांची वृत्ती बघितली, त्यांची शांतता बघितली त्यांनी, की काही यांच्या चेहऱ्यावरती सुद्धा एक काही परिणाम नाही की काही त्यांना वाईट वाटलंय, आपलं एवढं सुंदर विणलेलं वस्त्र आणि हे केलं, कोणालाही राग आला असं, ते अगदी शांत. तर तो शेवटी त्यांच्या पाया पडला. म्हणून म्हटलं की ते दरोडेखोर त्या काळातला वेगळा, तो पाया पडला. तर ते म्हणाले की हे बघ, तू माझ्या काही पाया पडू नको. तो म्हणाला, का? तर म्हणाले की अरे, हे वस्त्र मी विणलं हे गोष्ट खरी आहे, पण ह्याच्यात जी सगळी मी सुतं घातली ना, इतकी रंगीत रंगीत सुंदर सुतं मी घातली आहेत, आपण ती सुतं ज्यांनी रंगवली ना तो रंगारी आहे, तर त्याचे खूप उपकार आहेत माझ्यावरती. तर तू असं कर, तू जा आणि त्याच्या पाया पड. मग तो कुठे सांगितलं, तो रंगाऱ्याकडे गेला, त्याच्या पाया पडला, परत ह्यांच्याकडे आला. मग म्हणाले, तू त्याच्या पाया पडलास, पण अरे हे बघ, लक्षात घे की त्या रंगाऱ्याने ते वस्त्र, ती सुतं रंगवली, पण ती सुतं कापसापासून ज्यांनी काढली ना, तो जो सूत तयार करणारा, त्यालाही पाया पडलं पाहिजे. तर तो म्हणाला की बरं, मला तुम्ही आता एकदाच सांगा की मी कोणाकोणाच्या तर म्हणाले, हो, तो बघ, तो झाला, त्याच्या पाया पडलं पाहिजे. शिवाय कापूस पिकवणारा शेतकरी, त्याच्या तर पाया नको का पडायला? तर त्याला सूत काढणाऱ्याला कापूस नसता मिळाला तर त्याने काय उपयोग होता? म्हणजे कापूस पिकवणारा शेतकरी, त्याच्याही पाया पडलं पाहिजे. तो म्हणाला, पण हे बघ, फक्त कापूस पिकवणारा शेतकरी अगदी खूप कष्ट त्यांनी केले तरी सुद्धा सगळं पाऊस, हवा, जमीन ही सगळी त्याला योग्य आहे म्हणून हे सगळं घडू शकलं, तर त्यांच्याही पाया पडलं पाहिजे. तर म्हणाला, बरं, अरे पण हे सगळं घडतं ना, ते सगळं त्या ईश्वरामुळे घडतं. तू ईश्वराला पाया पड, मी ईश्वराला पाया पडतो, म्हणजे झालं. तर हे असं म्हणजे एक वस्त्र
त्याचं सुंदर वस्त्र फाडलं, पण तरीसुद्धा त्याला दरोडेखोराला सुद्धा त्या संतांनी एक चांगली शिकवण दिली की आपण जे करतो या प्रत्येकाच्या मागे इतक्या लोकांचे कष्ट असतात. तर आपल्यासारख्या लोकांनी तर ते लक्षात घ्यायलाच पाहिजे की आपण जे काही खातो, आपण जे काही वस्त्र हे करतो, आपण ज्या घरामध्ये झोपतो, आपण जे काही आरामामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात, त्याला किती 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 लोक कारणीभूत झालेली आहेत. त्या सगळ्यांचे आपल्यावरती उपकार आहेत. म्हणजेच नुसतं ईश्वर म्हणून सोडून देऊ नका. ईश्वर ह्याचा अर्थ हा या ठिकाणी हा सगळा आपला समाज, ही सगळी माणसं ज्यांनी ते घडवलं, ती सगळी माणसं, आणि म्हणजेच ह्या अशा अनेकांचे आपल्यावरती उपकार आहेत. हे आपण कधीच विसरायचं नाही. म्हणून स्वधर्म यज्ञातून जे काही प्राप्त होतं ते आपण कोणाला तरी आपण अगदी त्याच रंगारायला नाही दिलं तर चालेल, पण आपण कोणाच्या तरी उपयोगी पडलं पाहिजे. आपल्या साधं लक्षात घ्या, आपल्या घरी काम करणारे की जी कामं आपल्याच्याने होत नाही, ती कामं करणाऱ्या ज्या बायका असतात किंवा जे कोण गडी असतात, ते जे काही कष्ट आपल्यासाठी करतात त्यांचं काहीच आपण लागत नाही का? नुसतं त्यांना एक पगार दिला म्हणजे झालं का? त्यांचं काहीतरी आपल्यावर ऋण आहे. ही ऋणाची जी कल्पना आपल्या संस्कृतीमध्ये आहे ना, ती फार महान आहे. ती त्यांचे जे ऋण आहेत, अगदी लक्षात घ्या की अशा अनेक लोक आहेत की रस्ता साफ करणाऱ्या त्या बायका असतात, कचरा गोळा करणाऱ्या त्या बायका असतात, लहान लहान बायका किती पहाटेपासून बिचाऱ्या त्या सगळ्या अशी कामं करत असतात. म्हणून आपण इतक्या स्वच्छ जागेमध्ये आपण राहू शकतो. किती लोकांचे आपल्यावरती उपकार असतात. हे समाजाचे उपकार आपण त्याची फेड करणं म्हणजेच हे कर्तव्याची फेड असते. आणि म्हणून तो हुतशेष हा जो शब्द वापरलेला आहे, ह्या सगळ्यातून जे राहतो ना, थोडक्यात आपण टॅक्स सुद्धा चुकवतो. म्हणजे टॅक्स चुकवणं ही तर फारच वाईट गोष्ट, पण टॅक्सही चुकवतो तो तर आपल्याचसाठी असतो. म्हणजे अर्थात मध्ये लाटणारेही काही असतात, तो सगळी परिस्थिती बिघडलेली आहे, पण तरीसुद्धा हे जे आपल्या समोर जे दिसतात ना, त्यांना तरी आपण कमी नाही पडलं पाहिजे. त्यांना उदार हस्ताने काही न अपेक्षा ठेवता आपण काही सहज देऊ शकतो. आणि प्रत्येकाने आपण हे करून बघावं की त्याच्यात केवढं समाधान मिळतं का, केवढं समाधान मिळतं की आज ठीक आहे, आज आपले काहीतरी थोडे पैसे गेले तर आपण त्यांना दिले, पण काय आपल्याला काही कमी पडले का? काही कमी पडत नाही आपल्याला. ते देव आपल्याला देत जातो. म्हणून ते म्हटलंय ना की तुम्ही देवांना संतुष्ट करा, देव तुम्हाला संतुष्ट करतील. तर ही देवघेव ही अशी आहे. हे आपण इतरांना केलं की आपोआपच आपल्याला मिळतं. ते मिळण्यासाठी आपण करायचं नाही, पण आपण करणं हे आपलं कर्तव्य आहे. हे आपण लक्षात घ्या. आज आपण